Good morning, all of you. Welcome to all students to 12th standard. We have introduction to the all chapters in geology textbook. We have 8 chapters of geology textbook. First chapter is the dynamic of earth, second petrology, third paleontology and stratigraphy, fourth structural geology, fifth economic minerals and rocks, sixth hydrology, seventh geohazards and eighth remote sensing. Geology in two topic in textbook, section 1 and section 2. Section 2, the economic minerals and rocks. We started with topic of today. Today we started chapter number 5, economic minerals and rocks. What is the economic? Economics means आर्थिक. जे आपण आर्थिक दैनंदिन जीवनामध्ये जे मिनरल्स बघणार आहे त्याचा अभ्यास ह्या आपण टॉपिकमध्ये बघायचा आहे. याच्यामध्ये पहिला आपण डेफिनेशन बघणार आहे इकॉनॉमिक मिनरल्स अँड रॉक्समध्ये. डेफिनेशन बघा. इट इज अ ब्रँच ऑफ जिओलॉजी which deals with study of economically important mineral is known as economic geology. Minerals have contributed enormously to the growth of human civilization. All metals and most useful materials are obtained from minerals for the construction of houses. We required various products of mineral raw material. The bricks from clay, the cement from limestone, the steel rods from iron, and manganese ore, the window glass from feldspar, and so on. Many articles of daily use are partly all wholly derived from minerals. The pencils from graphite and clay, talcum powder and toothpaste are made up largely of mineral products. याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक्स म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे आर्थिक जे काय आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये मिनरल्स बघतो त्याचा अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचा आहे. एक्झाम्पल, आता आपण सकाळी उठल्या मॉर्निंगला पहिला ब्रश करतो. ब्रशमध्ये आपण काय करतो, पेस्ट यूज करतो, टूथपेस्टमध्ये काय असतं, मिनरल्स असतात. त्यानंतर आपण कॉलेजला येताना टिफिन घेऊन येतो. तो टिफिन कशाचा असतो, स्टीलचा. किंवा आपण व्हेकल नेतो, व्हेकल कशापासून म्हणतात, आयर्नपासून. याचा सगळ्याच आपण अभ्यास या टॉपिकमध्ये बघणार आहे. याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक मिनरल्स अँड रॉक्समध्ये 2 पार्ट्स येतात. 2 पार्ट्स कुठले येतात इकॉनॉमिक मिनरल्समध्ये. फर्स्ट आहे ओर मिनरल्स अँड सेकंड इंडस्ट्रियल मिनरल्स. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, पहिला आपण बघणार आहे की ओर मिनरल्स कुठले आहेत, त्यानंतर इंडस्ट्रियल मिनरल्स कुठले आहेत. इंडस्ट्रियल मिनरल्समध्ये आपण काय बघणार आहे, इंडस्ट्रियल मिनरल्सला आपण अदर मिनरल्स पण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पहिला आपण बघणार आहे ओर मिनरल्स म्हटल्यावर आपल्याला पहिला काय आलं की आपण पहिला ओर मिनरलची डेफिनेशन बघणार आहे. ओर मिनरलची डेफिनेशन काय, अ मिनरल फ्रॉम विच वन ऑर मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड ॲट प्रॉफिट इज नोन ॲज ओर मिनरल. An example of ore minerals are hematite, magnetite, galena, copper, etc. These ores may be high grade or low grade depending on the percentage of the metal present on it. आता ओर मिनरल्स कशाला म्हणायचे, ज्या मिनरल्सपासून आपल्याला प्रॉफिट मिळतं अशा मिनरल्सला काय म्हणलं जातं, ओर मिनरल्स. आता आपण त्यामध्ये एक्झाम्पल बघितलेलं आहे, हेमॅटाईट, मॅग्नेटाईट, गॅलेना, कॉपर. हे जे आहेत मिनरल्स ते आपण ओर मिनरल्समध्ये बघणार आहे. आपण प्रॅक्टिकल 11th केले 3 दिवस, त्याच्यामध्ये आपण बघितलं इकॉनॉमिक मिनरल्स अँड रॉक्स.
त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल आपण आयर्न ओर बघितले, मॅग्नीज ओर बघितले, कॉपर ओर बघितले, त्यानंतर ॲल्युमिनियम ओर बघितले, त्यानंतर पी बी ओर बघितले. हे जे मिनरल्स आहेत त्याचाच अभ्यास आता आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे इकॉनॉमिक मिनरल्समध्ये अँड रॉक्समध्ये. तर याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे ओर मिनरल आणि सेकंड आहे इंडस्ट्रियल मिनरल्स. आता आपल्याला ओरचे पहिला डेफिनेशन लर्न करायचे आहे. अ मिनरल फ्रॉम विच, सगळ्यात बेस्ट सांगतो तुम्हाला. ओर मिनरल्स म्हणजे ज्या मिनरल्सपासून आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे, ज्या मिनरल्सपासून आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे, पण ते प्रॉफिट कशावर डिपेंड आहे, इन ग्रेड. अशा मिनरल्सला काय म्हणायचं आहे, ओर मिनरल्स. अशा मिनरल्सला काय म्हणायचं आहे, ओर मिनरल्स. त्यामध्ये एक्झाम्पल मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, गॅलेना, कॉपर हे सगळे मिनरल्स त्यामध्ये येणार आहे. याच्यामध्ये ओर मिनरल्समध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं तर ओर मिनरल्समध्ये पहिला आयर्न ओर येते, त्यामध्ये हेमॅटाईट, मॅग्नेटाईट येतं. त्यानंतर मॅग्नीज ओरमध्ये पॅरोलोसाईट, सिलोमिलिन येते. त्यानंतर एल ओरमध्ये ॲल्युमिनियम म्हणजे आपल्याला बॉक्साईट येते. त्यानंतर कॉपर ओरमध्ये हेमॅटाईट, कॉपर ओरमध्ये आपल्याला कॉपर ओरमध्ये चाल्कोपायराईट, पायराईट याचे एक्झाम्पल येतात. हे आपण प्रॅक्टिकलच्या वेळी बघितलेलं आहे 11th स्टँडर्डच्या. आता बघा आपल्याला याच्यामध्ये ओर डिपॉझिट्स पण येतात. ओर डिपॉझिट्स कशाला म्हणायचं, दीज आर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मिनरल्स विच मे यार्ड वन और मोर मेटल ओर मिनरल्स or metallic minerals like galena and chalcopyrite which ore mined to extract lead and copper respectively, while a few or non-metallic minerals such as bauxite, malachite, sericite which are mined for the extraction of aluminum. Copper ore and lead respectively, the majority of the ore minerals have metallic luster, but some such as malachite and bauxite have non-metallic luster. Some ore minerals occur as a native metals, of which gold, platinum are example of the ore minerals, while many of them commonly occurs as combination of the metals with sulfur, arsenic, oxygen, silicon or other elements. सिलिकॉन और अदर एलिमेंट्स. त्यानंतर आता आपण बघितलेलं आहे ओर मिनरल्स अँड आपण ओर डिपॉझिट्स बघितलेलं आहे. याच्यामध्ये बघितलं आपण की कॉपरमध्ये लीड रिस्पेक्टिव्हली असते, मेजॉरिटी ऑफ द ओर मिनरल्स असते, हॅव अ मॅटेलिक लस्टर असते. याच्यामध्ये काही मिनरलचं लस्टर जर बघितलं आपण तर काय येते, मालचाईट आणि बॉक्साईटचं नॉन मेटॅलिक येते, पण त्याचं प्रोडक्शन जेव्हा होतं तेव्हा ते मेटॅलिक असतात. सम ओर्स ऑकर्स ॲट नेटिव्ह मेटल्स, गोल्ड, प्लॅटिनम ह्याचे एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये आपण कॉमनली कॉम्बिनेशन बघितलं तर मेटल, सल्फर, आर्सेनिक, ऑक्सिजनचं, सिलिकॉनचं, अदर एलिमेंट्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. मग याच्यामध्ये आपण काय बघायचं, ज्या ओर मिनरल्सपासून आपल्याला प्रॉपर्टी मिळते, जसं की मी सांगितलं तुम्हाला कॉपर, त्यानंतर आयर्न ओर, त्यानंतर मॅग्नीज ओर, त्यानंतर पॅरोसाईट, सिलोमिलिन हे जे मिनरल्स आहेत हे सगळे काय आहेत तर इकॉनॉमिकमधले ओर मिनरल्स आहेत. आता याच्या पुढचं जे आपण बघणार आहे इंडस्ट्रियल मिनरल्स. इंडस्ट्रियल मिनरल्समध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे मिनरल्स इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्याचं रिफॅक्टरी होते अशा मिनरल्सना इंडस्ट्रियल मिनरल्स म्हटलं जातं.